श्री कुबेरेश्वर भंडारी महादेव मंदिर, कर्नाली, तालुका डोंबिवली, जिल्हा बडोदा, गुजरात. आपण आपल्या धर्मामध्ये कुबेर धनप्राप्तीला जास्त महत्त्व देतो. आज आपण त्याच मंदिराचे दर्शन घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही मिस करू नका. प्रथम दर्शन आहे ते देवाजी देव महादेव. येथे एकाच ठिकाणी भारतातील 12 ज्योतिर्लिंग पाहावयास मिळतात आणि यात शिवपिंडीवरती आपण म्हणजे चालू असताना आपल्या वेळेनुसार दुग्धाभिषेक घालू शकतो आणि सहज दर्शन पण घेण्यासाठी मस्त जागा आहे. महादेव पिंडीच्या शेजारी जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाचा साईडचा भाग पूर्ण अंतराळे आहे आणि एका बाजूला भार पेरलेला आहे. ते पण बघू शकता तुम्ही, झूम करू शकता. पुढच्या साईडला मी तुम्हाला कॅमेरामध्ये दिलेला आहे. आपण स्वामींची उपस्थिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुबेर धनप्राप्ती मंदिरचे दर्शन देत आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, चुकवू नका. आपण फक्त घरामध्ये कुबेर लक्ष्मी पूजनचे फोटोच्या माध्यमातून करत असतो. आज आपण त्या प्रत्यक्षात बघणार आहोत. कुबेर मंदिर येथे बघू शकता तुम्ही, झाडाचा एक भाग पूर्ण अंतराळे आहे. धनप्राप्ती आपण नेहमी नित्यनेमाने पूजा करत असतो. महादेवाच्या पिंडीवरती नागावरती बेलाची पाने, फुले आणि अभिषेक घालू शकता. गुजरातमध्ये पाहायला गेला तर कुबेर भंडारी महादेव मंदिर पाहायला न चुकता अवश्य भेट द्या. या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. झाडाचा पूर्ण भाग तुम्ही बघू शकता. मी झूम करून तुम्हाला दाखवलेला आहे. नर्मदा नदी, ओरसांग आणि कर्जन या तिन्ही नद्या एकत्र मिळून त्रिवेणी संगम असं संबोधलेलं आहे. या ठिकाणी त्रिवेणी संगमचा आनंद घेऊ शकता. बघू शकता पूर्ण झाडामध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे दाखवून, किती झाड अंतराळे आहे. काही थोडक्यात वेळेच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. महादेवाचे संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन पाहताना एवढा आनंद होतो की मन संपूर्ण भरून येतं. 12 ज्योतिर्लिंग आपल्याला पाहणं शक्य नाही, पण कुबेर मंदिरच्या ठिकाणी आपण 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊ शकतो. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी नदी आहे. त्या प्रवाहाचा एवढा मोठा आनंद घेऊ शकता की बोटीतून आपण जाण्यासाठी मार्ग आहे. पलीकडच्या साईडला जाण्यासाठी बोटिंग आहे. त्यामध्ये आपला परिवार घेऊन जाऊ शकतो. डोक्यावरती टिळा पण लावल्यानंतर खूप आनंद होतो. या ठिकाणी आपण आपल्यावर श्री कुबेर, श्री माता मंदिर, धनलक्ष्मी यांचा फोटो घेण्यासाठी विसरू नये. यंत्र हे आपल्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं 150 रुपये 100 रुपयाच्या आसपास भेटतात.
शिवाय चंदन पण या ठिकाणी घेऊ शकता, नंद पण घेऊ शकता. कारण का गंध घेतल्यानंतर कपाळी लावायला आपल्याला हे होत नाही, आनंद खूप भेटतो त्यामध्ये. आपण आता त्रिवेणी संगम पाहण्यासाठी खाली उतरायचं आहे पायऱ्यावरून. बघू शकता आभाळ पण एवढं दाट भरून आलं होतं. माझा तरी मोह आवरलाच नाही यामध्ये पाहण्यासाठी. ज्यांना खरोखरच फोटो मारण्याचा आनंद आहे त्यांनी आवर्जून मोह आवरून घ्यावा या ठिकाणी. कारण का ढगाचा बघता बघता मला असं खूप भरून आलं मन. झूम केल्यानंतर लक्ष्मीनारायण पलीकडचं मंदिर बघू शकता. कारण का या ठिकाणी जायचं म्हटलं तर बोटीमधनं प्रवास करायचा आहे. खाली बोटिंग आहे, त्या बोटिंगमध्ये आपण सगळा परिवार घ्यायचा आणि जायचं आहे. स्वच्छ सुंदर असं 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. कुबेर भंडारी मंदिर. रोड पण खूप सुंदर आहेत, छान रोड आहेत, एकापेक्षा एक रोड टकाटकमध्ये आहेत. महाकाली मंदिरचं पण जाता जाता दर्शन घेऊ शकता खाली पायऱ्यावरून. मला तर त्रिवेणी संगम पाहण्याचा मोह काय आवरलाच नाही. समोर या आहेत कुबेरच्या मूर्ती, चंदन, गंध. येथे फोटो पण खूप सुंदर एकापेक्षा एक आहेत. जय श्रीराम. नर्मदा नदीचे एवढे मोठे पात्र आहे की तटापर्यंत नजर पण पोचत नव्हती माझी. कारण का कॅमेरामध्ये जेवढं झूम करत होतं तेवढं मंदिर आलेलं आहे. बघू शकतात स्वामीनारायण मंदिर. कुठेही मिस करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो. कारण का आपल्याला फक्त कुबेर फोटो पूजन माहिती आहे. मंदिर कोणाला माहिती असेल तर तिने सांगायचं आहे, शेअर करायचं आहे. आपण तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता सुंदर असा नजारा. वेळात वेळ काढून आपण हा व्हिडिओ पहा, त्याबद्दल स्वामींची उपस्थिती या चॅनलवरून सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार. बघू शकता त्रिवेणी संगम. कोणाच्या हातामध्ये मोबाईल नाही असं नाही, कारण का त्या पद्धतीचं ठिकाण पण तसं आहे. कुबेरांची जी मेन मूर्ती आहे तेथे आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही. मी त्यांच्याकडे मागणी केली होती की माझ्या चॅनलसाठी मला व्हिडिओ आवर्जून द्यायचा आहे. सर मला व्हिडिओ पाहायचा आहे, मला करायचा आहे व्हिडिओ, पण मला व्हिडिओ तिथून मनाई केली, दिला नाही मला व्हिडिओ. जय शिवशंभो शंकर. बघा कोणाला आवरणार नाही मोह. नदीचा प्रवाह पण बघू शकता, वेग किती आहे, खूप वेग आहे नदीला. एवढा पाण्याचा प्रवाह आहे की बघता बघता नजर पण पुरत नाही. बघू शकता लहान मुलं वगैरे फॅमिली या बोटीतून पलीकडे गेलेले आहेत. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला सनसेट पॉईंटला सुंदर म्हणजे सुंदर असा हा परिसर उजळून येतो. आभाळ तर खूप दाटून येतं. ही कुबेरची मूर्ती बघू शकता, शिवपिंड आहेत, कुबेरचे फोटो आहेत. मग काय भेट देणार का नाही. कुबेरचं मंत्र आहेत, यंत्र आहेत, त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी यंत्र आहेत. यामध्ये कुबेरचे भरपूर व्हरायटी आहेत फोटोमध्ये. कुबेर यंत्र आणि संपूर्ण कुबेर यंत्र आणि लक्ष्मी मातेचे सेपरेट ही मूर्ती आहे.
कुबेरची जी मंदिरची मूर्ती आहे ती आहे बघा, दाखवलेली आहे फोटोमध्ये. फक्त 150 रुपयामध्ये लॅमिनेशन केलेली फोटो. 150 रुपयापासून सुरुवात आहे एक कुबेरची फोटोची. आणि हे लक्ष्मी वगैरे ते एकत्र आलेले. श्री गणेशाय नमः. अन्नपूर्णा मातेची पण इथं मूर्ती तुम्हाला मिळणार. लक्ष्मी माता, गणपती, कुबेर या तिघांचा पण तुम्हाला फोटो भेटणार इथे. हर हर महादेव. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी. आणि ते पण आपल्या हाताने शिवपिंडावरती अभिषेक घालू शकतो आपण तुमच्या जाण्याच्या वेळेमध्ये.